तर हॅलो गाईज, आज आम्ही चाललो आहे नाशिकला. माझ्या आत्याच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि आता वाजले 6. आत्ताच जस्ट उठलो. आता आंघोळ करतो, कपडे वगैरे चेंज करून तुम्हाला दाखवतो. भावनं तयारी झाली आमची आणि आता निघतोय. हे बघा, हा शर्ट घातला आहे आणि याच्यात हा नवीन वाला आहे. गाडीतून जायचं आहे आणि त्यामुळं कपडे खराब होतील. नाशिकला जायचं आहे, 5 घंट्याचा प्रवास आहे. हे बघा, पप्पा वगैरे मम्मी वगैरे सर्व तयार झालेत आणि बाकीचे घाई करतात. ते बसमध्ये सीट भेटेल का नाही माहीत नाही. 50 सीटर गाडी आमची आणि बघा सर्वजण चालले. काय सांगित भावांनो, तयारी झाली आमची आणि निघतोय आता. बसमध्ये डेपोला इथून जावं लागेल. तिथं बसमध्ये बसून नंतर जायचे. सर्व गेलेत पुढं. मी मम्मीची वाट बघतोय. मम्मी आल्यावर दिव्य वगैरे रोशन पण आलाय आणि सर्वजण गेले इकडून. आम्हीच बाकी आहे दोघं मागं. लवकर जाऊन शीट पकडावी लागेल, नाहीतर चेपून बसावं लागेल. मित्रांनो, पप्पाकडे बघा काय दिले आत्याने. बॉक्स, समोसाचा बॉक्स आहे. नाश्त्याला समोसे ऑर्डर केले होते सकाळी आणि पप्पाकडे दिले. आत्या येते मागून. आता कुठे येते? मागून येते आत्या. मित्रांनो, बस आली आहे बघा आणि बघूया आता भरले का नाही. पप्पा बघा कसे चालले फुल. बाबूराव भेंडे हे हिरो. आमची सानू कुठे आहेत? हा तू आहे? अरे हिरोईन दिकरी आहे तू तो. बस मध्ये पोहोचलो आणि मला वाटलं पूर्ण बस भरलेली असेल. पूर्ण खाली आहे बघा आणि आपलेच माणसं आहे सर्व इकडं. आणि अजून 50 सीटर बस आहे. भरेल का नाही ते पण नाही माहिती. खूप जागा आहे बघा. पूर्ण सीटा खालीच दिसतात. ते रोशन मी इथं बसलोय आणि बघा इकडे, हे बघा इकडं सर्व मम्मी वगैरे. ही छोटी रंजिता इकडे आणि बाकी सर्व सुन्यादा वगैरे इकडे बसले. आणि बघा मामा फॅमिली इकडे. विजयादा काका हे बघा सर्वजण येतात आता. नाही हे बघा लेट गाडी यांची. जिजू आणि कृषी लेट आले सर्व. बस फायनली भरले आणि आता निघते बघा पुढून पण. मित्रांनो, आता वाजलेत 7:45 आणि आम्ही आता बसमधून निघालोय आणि बघूया आपण नाशिकला किती टायमामध्ये नाशिकला पोहोचतोय. नाशिकला पोहोचल्यानंतर व्हिडिओ काढतो किंवा मध्ये थांबलो वगैरे नाश्त्याला तर व्हिडिओ काढतो. आता 7:45 वाजलेत. आपण नाशिकला किती टायमात पोहोचतो ते बघूया. हा बघा हिरो, बघा हिरो मात्र फॅमिली बघा. मित्रांनो, समोसे वाटतं आम्ही बघा नाश्ता. भावांनो, आता नाश्ता वगैरे केला आम्ही आणि बघा सर्व बसलेत आणि आम्ही किती 7:45ला निघालो होतो आणि आता 9 वाजलेत. एकाच घंटा तिथं हवा टाईट झाली आहे. एवढा लांबचा प्रवास जमत नाही आपल्याला. आपण करत पण नाही जास्त. फक्त आमची जेव्हा पिकनिक जाते, फॅमिली पिकनिक, तेव्हाच असतो. आता माहीत नाही किती टाईम जातोय. 5 घंटे म्हणतात नाशिकला पोचायला ठाण्यावरून. किती घंट्यात पोचते ते पोचल्यानंतर सांगतोच तुम्हाला. आणि आता सर्व मोबाईलवर टाईमपास करत राहिले. तर आपण पण बसलोय टाईमपास करत. नंतर तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माझी आत्या दाखवतो. आत्याच्या ते बघा सर्वजण. आत्याच्या मुलाचं साखरपुडा आहे, त्यासाठी आम्ही चाललोय आणि तुम्हाला आत्या दाखवतो माझी. थांबा, बघा ही आत्या आहे माझी. आणि तिला बसमध्ये पाठवलंय आणि बाकीचे सर्व आत्याच्या घरचे गाडीतून गेलेत दुसऱ्या. आणि आत्याला बिचारीला एकटीला इथं पाठवलंय. जे मला चॉकलेट दे. मित्रांनो, आता आम्ही इथं थांबलोय. सर्वजण चाय पितात. ते वॉशरूम वगैरेला थांबलो होतो. हे बघा इथं मागं
बघा इकडे थांबले सर्व हे जण दादा, तू नाही रे दादा? छान नाही आहे पित. आणि हे बघा गाडी तर लागली आमची आणि त्या गाई बघा किती मस्त पिल्लू आहे गाईचं. सर्व बायकांसाठी गजरा घेऊन आले ते बघा. हो आले आले थांब. खाऊ दे ना रे. कपडे नवऱ्याची आई करते. मित्रांनो पोचलो आम्ही आणि हे बघा आता 12 वाजलेत. तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. 12:47 झालेत म्हणजे एक पकडा. आम्ही 6 घंटे लागले पोचायला. आता इथून निघू. इथं गाडी लावतात हे लोक बस आणि इथून आता चालत जायचं. बस लांब लावली लावायला जागा नव्हती आणि कपडे वगैरे चेंज पण नाही करणार मी. बघू आता मन तर नाही आहे केले तर करतो. फोडी किती मोठी आधी. ठीक आहे मित्रांनो पोचलो आम्ही आणि आत्ता बघा इकडं गाडी लावली आहे. सर्व पुढं गेले. आम्ही कपडे चेंज करत होतो आतमध्ये. आता गेल्यानंतर बघू पुढं कुठं जायचं आहे. किती लांब आहे ते पण नाही माहिती. हे बघा सर्व चाललेत आणि आम्ही मागून चाललो आहे सर्वजण. मित्रांनो बघा क्रिशूला माझ्याकडे दिलं आहे आणि जिजू आणि ताई मागून आरामात येतात. ते एकतर जाम जड आहे आणि खूप लांब चालत जायचं आहे. आता कधीचा चालता तू पोचलो नाही आम्ही. आणखीन खूप चालायचं आहे. मोठी बस होती म्हणून आतमध्ये आली नाही नाही तर दरवाजात गेली असते छोटी गाडी जरा. मित्रांनो मंडपात पोचलो आम्ही आणि हे बघा सर्व बसले तिकडं आणि तयारी चालू आहे समोर. तिकडं खुर्ची वगैरे आणि बघा इथं सर्व बसलेत. थंडा प्यायला कुठं बसलेत. जागा नाही यांना. हे बघा इकडं सर्व बसलेत घरचे. इकडे सर्व बसलेत आणि हे दोघी हिरोईन कशा आरामात पितात ते बघा. मित्रांनो आता जेवायला बसलो आणि हे बघा 3:45 वाजलेत आणि खूप भूक लागले. कधीपासून वाट बघत होतो. नंबरच येत नव्हता पूर्ण. आहे बघा अजून पण वेटिंगला खूप जण आहेत आणि मम्मी वगैरे आता बसत होते पण आम्ही बसलो. भूक लागली होती म्हणून. आता जेवूया नंतर जाऊया. आहे बघा मागे लोक इकडे थांबले. मित्रांनो भूक खूप लागली होती म्हणून जेवणाची व्हिडिओज काढली नाही जास्त. आणि आज संडे होता मजा नाही आली. नॉनव्हेज नव्हतं व्हेज जेवण होतं. गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला थोडं. सर्व कार्यक्रम काय झालं. हां मग बघा क्रिशू बघा
आणि मागं सर्वजण आता फिरतोय, जेवण कार्यक्रम वगैरे सर्व झालंय. इकडं बघतोय, थोडं बसून बसून वैताग आला होता म्हणून थोडं फिरतोय, बघतोय इकडं काय काय आहे नजारा इकडचं. हे बघा पाणी बघा काय मस्त आहे इकडं. आणि पोरांनी इकडं आंघोळ केली आहे. आणि इकडं मंदिर आहे हे बघा वरती, पूर्ण डोंगराच्या आतमध्ये मंदिर आहे. ती पडेल, पकड तिला. हे बघा पूर्ण डोंगराच्या आतमध्ये मंदिर आहे आणि नदी मस्त आहे. इथं आंघोळ करत होते पोरं आणि आम्ही इकडं होतो या साईडला. हे बघा आत्या मामा भाऊजी निघालो आता आम्ही. आणि बघा कपडे पण चेंज केले. आता वाजलेत आपले 6:15 वाजलेत. निघता निघता 5:30 वाजतील. सर्व कार्यक्रम वगैरे झाला, जेवण पण झालं. आता निघालो आहे. अर्धे लोक येतात ते बघा, आम्ही अर्धे आलो आहे, गाडीमध्ये बसलो आहे. आता अर्धे बाकीचे लोक आले तर आम्ही लोक निघू. बाय मित्रांनो. फायनली बस निघाली आमची आणि गाडीत बसून 1 घंट्यानंतर निघाली. अर्धे लोक आलेच नव्हते. आता पोचायला 5 घंटे लागतील. गप्पा झोपून घेतो आणि पोचल्यानंतर तुम्हाला अपडेट देतो. पण 9 वाजले जाता आणि आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबलो होतो आणि घाईघाईमध्ये ब्लॉग काढायचंच विसरलो. आता सर्वांचा नाश्ता वगैरे करून झालं आहे आणि आता निघतोय आम्ही इथून. 9 वाजलेत. आणखीन पोचायला आम्हाला 3 घंटे लागतील, म्हणजे 12 वाजतील, 12 साडेबारा वाजतील.